कंत्राटदार संघटनेच्या गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर फाउंडेशन फेडरेशनच्या या आंदोलनामध्ये उपस्थित सर्व या फेडरेशनचे पदाधिकारी, अध्यक्ष, महाराष्ट्रातून आलेले सर्व कंत्राटदार मंडळी, उपस्थित मित्रहो, खरं तर मला वाटते स्वातंत्र्याच्या नंतर पहिल्यांदाच कंत्राटदारांना स्वतःचे हक्क मागण्यासाठी आंदोलन करावं लागतं, हे महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच घडते आहे. असं कधीही आम्ही पाहिलं नाही. याचा अर्थ असा की जी कुवत नाही तर कामं कशाला करून घेतले, बायकोला पोसणं होत नाही तर लग्न कशाला करायचं, तिला साडी घेता येत नाही, तिला मेकअपचं सामान घेता येत नाही, मग लग्न तरी कशाला करायचा हा प्रश्न येतो. तुमचे सगळे रस्ते गुळगुळीत करून द्यायचा, गावाची दुरुस्ती करायची, गावाचं सौंदर्य शहराचं वाढवायचं, आणि हे सगळं तुमच्या माध्यमातून करून घ्यायचं. आणि मी चांगला नवरा आहे, सुंदर नवरा आहे म्हणून पाठ थोपटून घ्यायची. हा नवीन प्रकार महाराष्ट्रामध्ये या महायुतीच्या सरकारकडून दिसतो आहे. इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावाखाली शक्तीपीठ बांधताय, समृद्धी बांधताय, 20 लाख कोटीची कामं या राज्यातील फक्त 16 ठेकेदारांच्याकडे आहे. आणि 16ही ठेकेदार या सरकारनेच निवडलेले आहेत, जे 2000 कोटीच्या वरचे कामं करतात. मला वाटतं की 2000 कोटीच्या वरचे कामं, 1000 कोटीच्या वरचे कामं करणारा एकही माणूस महाराष्ट्रातला नाही, या मराठी भूमीतला नाही. तर हे सर्व बाहेरच्या माणसांना आणून या 16 ठेकेदारांना काम दिलं जातं. 20 लाख कोटीची कामं आता राज्यामध्ये सुरू आहे. त्यामध्ये MMRDA असेल, MSRDC असेल, PMRDA आहे, NMRDA आहे, आणि मुंबई आहे, म्हणजे MMR रिजन, सिडको आहे, हुडको आहे, सगळंच आहे. तुम्हाला त्या बाहेरच्या कंत्राटदारांना कधी उपोषणाची पाळी 2014 पासून महायुतीचं सरकार आल्यापासून, देवेंद्र फडणवीसांचं सरकार आल्यापासून आली नाही. पण मात्र या राज्यामध्ये जी छोटी मोठी कामं करणारी मंडळी आहे ते महाराष्ट्रातील आहेत. PWD, इरिगेशन, पाणी पुरवठा असेल, तर पाणी पुरवठ्याची तर वाटच लागली. मोदी साहेबांना सांगितलं घर घर नल, नल में जल. आता जलही नाही ना नलही नाही, आणि पैसे देत नाही. या मला वाटते की तुमच्या पाणी पुरवठ्याचे 8000 कोटीचे बिल होते, 800 कोटी आले. काय चाललाय तमाशा, चाललाय खडा तमाशा चाललाय. अरे ऐपत नव्हती तर कामं कशाला करून घेतली.
तुमच्या तिजोरीत धन नाही. तुम्ही खरं म्हणजे सांगू, हे सरकार आलं, तुम्ही जर काम केले नसते ना ते सरकारच आलं नसतं. खरं म्हणजे तुमच्या कामामुळे आमची जिरली. आम्हाला फार आशा होत्या की जमलं बाबा, तर तुम्ही त्यांचं जमवून दिलं. आता तुम्हाला पैसे पाहिजे असतील तर एक वेळ आम्हालाही जमवून द्यावं लागेल. याचं कारणही आहे की एवढे मोठ्या रकमा थकल्या असताना हे सरकार साखर वाटते. राज्यामध्ये 800 कोटी रुपयाची साखर. आता 1 किलो साखरनं काय फरक पडणार आहे, पण साखर वाटणार, कारण कमिशन. अरे किती घ्यावेत या राज्यामध्ये. कधी ठीक आहे, पूर्वी काम देताना पैसे घेत होते, आता फंड देताना पैसे घेतात. हे महाराष्ट्रात पहिल्यांदा पाहतोय. काम करताना ठीक आहे, एखादी मी त्याचं समर्थन करत नाही, तर ते टीव्ही वाले माझं म्हणणं तसंच दाखवाल. काम करताना घेतातच. अरे कामाचे पैसे मागताय ना, डबल घेता डबल. त्यासाठी आता तो राठोड नावाचा मंत्री आहे, 12% घेते हो, 10 त्याला आणि 2 पियेला. ते कामाचे धरून 20, पहिले काम देतानाचे 10 आणि हे 12-22 झाले. अरे थोडी तरी लाज ठेवा रे. महाराष्ट्र विकून खायला निघालेले कोण तुम्ही? थोडी तरी लाज, जनाची नाही तर मनाची तरी. पहिलेच तो काम करून थकलाय, बिल भेटत नाही आणि 12% आणणार कुठून कुणावरून तुझ्या उरावर टाकायसाठी. साला काय तमाशा चाललाय साला राज्यात. इतकं टेन्शन आमचं असं बोलले सगळं पाहिल्यानंतर तुमच्यापेक्षा आमचंच टेन्शन जास्त वाढून जाते. म्हणजे किती महाराष्ट्र लुटायचा, अक्षरशः लूट चालली आहे. तुम्हाला सांग, महाराष्ट्रातील नव्हे, मुंबईच्या कवडी मोल दरानं 5 लाख कोटीच्या जागा अदानीला दिल्या. ते जर ऑक्शन केलं असतं ना, लिलाव त्या जागेचा, जसं तेलंगणा सरकारने परवा 5 एकर जागेचा लिलाव केला हायटेक सिटीतला, 300 कोटी रुपये एकरनं मिळाले त्यांना. हैदराबादमध्ये 5 एकर जागेचे 1500 कोटी मिळाले. आणि हे अदानीला कवडीमोल भावानं वाटत आहेत. याच जागेचा जर लिलाव केला असता, देवेंद्रजी वरून सांगतात म्हणून यायचे लाड पुरवू नका, या अदानीचे वरचा आदेश आणि तुम्ही मानता. हे जर लिलाव केला असता ओपन मार्केटमध्ये, तर याचे 5 लाख कोटी आले असते आणि महाराष्ट्र कर्जातून अर्धा मुक्तही झाला असता आणि ठेकेदारही आपल्या पैशात आपण मुक्त झाला असता. हे जर तुम्ही करणार नाही, काल परवा रिझर्व फॉरेस्ट 85,000 स्क्वेअर मीटर, हे कोणत्या नियमात बसते माहित नाही, देऊन टाकलेत. आणि आज जी पाळी संपूर्ण तुमच्यावर आली, म्हणजे जो ठेकेदार हजारो लोकांना पोसतो, त्यांच्या कामातून लाखो लोकांना रोजगार देतो, त्यालाच स्वतःच्या आईचं सोनं आणि बायकोचं सोनं अंगावरचं विकावं लागतंय. यातूनच या सरकारच्या दिवाळखोरीचे, दकलेच्या दिवाळखोरीची दिवाळखोरी निघाली असं म्हणायला आता हरकत नाही. ही स्थिती महाराष्ट्रावर आणून ठेवली आहे. मी तुम्हाला समर्थन देतोय,
पण यानंतर आता हे काय सगळे माहिती घेऊनच आलो, तुम्हाला ती माहिती आहेच, तुम्हाला माहिती नाही अशातला भागच नाही, कारण त्या सिस्टीममध्येच तुम्ही काम करताय. कोणत्या विभागाचे किती पैसे आहेत, किती द्यायचे आहेत, हे तुम्हाला सगळ्यांना चांगलंच ठाऊक आहे. मलाही माहीत आहे. PWDचे 17,500 कोटी सांगताय, आदिवासी विभागाचे 9,881 कोटी. तो आदिवासी विभागाचा मंत्री पैसेच मागत नाही, बस जय सेवा, जेवढा भेटल तेवढाच मेवा. पैसे तर मागणं जरा मंत्र्याकडे, त्या वित्त विभागाकडून मागतच नाही. जेवढे भेटले तेवढेच भाऊ म्हणते. बरं असं कसं होईल, काही समजतच नाही मला. ते PWDचे राजेश आहेत, त्यांना काय देणं घेणं, काहीच पडलेलं नाही आहे. हे असे सगळ्या विभागाचे मिळून तुम्ही 86,000 कोटी रुपये, पर्यटन विभाग आहे, जलसंपदा विभाग आहे, पाणी पुरवठा विभाग, RDD, आणि हे सगळं मिळून आज 86,600 कोटी रुपये सरकारकडून देणं आहे. पैसा जाते कुठे आहेच मला कळत नाही. राज्याचा बजेट एवढा मोठा आहे आपला. एक शायर कहते हैं कि खून पसीना बहाया हमने शहर गांव संवारने को, और आज अपने ही हक के लिए मजबूर है दूसरे के सामने हाथ फैलाने को. ही अवस्था राज्यामध्ये या नालायक सरकारमुळे आपली झाली आहे. मला तरी वाटतं तुमच्या या आंदोलनातून काही ना काहीतरी बदल होईल, हे सरकार शिकेल आणि त्यातून तुम्हाला तुमचे हक्क मिळवून देईल. मी सुद्धा तुमच्यासाठी लढेल, विधानसभेमध्ये लढेल. यावेळेस डिसेंबरच्या नागपूरच्या अधिवेशनात आपण सर्वांनी ठरवा, मंत्री राहतात त्याचा नळ कसा कनेक्शन कापता येईल. कारण मंत्री बंगल्यात राहतील तर, आता मंत्री हॉटेलमध्ये राहतील तर हॉटेलचाही नळ बंद करायला लागणार. म्हणजे मंत्री संडासला गेल्यानंतर तसाच वापस आला पाहिजे. हे करावं लागेल. जे काही आता मेंटेनन्सचं काम रवी भवन, मंत्रालय, सचिवालयाचं निघालं नागपूरच्या वेळेस, कुठं ना कुठेतरी काम करत असाल तर त्यावेळेस मात्र हे काम पैसे दिल्याशिवाय करू नका. काहीतरी निर्णय घ्यावा लागेल झुकवण्यासाठी. हे वाटेल ते पैसे ते देऊ शकतात, कुठूनही कत्री लावून देऊ शकतात. नवनवीन कामं घेण्यापेक्षा हे पैसे द्यायसाठी काही अडचण नाही. काल परवा अन्न पुरवठा विभागाने 3 पट दराने धान्य वाहतुकीचा टेंडर काढला. म्हणजे पूर्वी 150 रुपये टन वाहतूक होती, त्या विभागानं 450 रुपयानं काढला. नगदी 600 कोटी घेऊन टाकल्या 5 वर्षासाठी टेंडर काढून. मला एवढी लूट तर मी नाही पाहिलो. कुठेतरी देव आहे, राम आहे, प्रभू आहे, तिथेही लुटतात. आता तिथे काय आता बोलायचं म्हणा. पण तो बजरंग बलीला विनंती आहे, तो जरा एक वेळ यांच्या पाठी तरी फोड रे माझ्या बाप, 2-2 गदे तरी मार, म्हणजे सुधरून तरी जातील. तुझा गदा घे आणि यांच्या पाठीला 2-2 गद्यानं जर वार केलं तर काही दिमागमध्ये बसेल असं मला वाटतं. या सगळ्यामध्ये आज सावकारी कर्जाच्या तक्रारी, स्वतंत्र हेल्पलाईन, ज्या मागण्या, सर्व विभागातील थकीत देयकाची अधिकृत आणि पारदर्शक यादी, काम पूर्ण झाल्यानंतर देयक अदा करण्यासाठी कालमर्यादा, हे सगळे विषय माझ्या पुढे आहेत. मी अधिक बोलणार नाही. तुम्हाला जायचं आहे, मला यायचं होतं. कालपासून माझ्या मिटिंगा होत्या. आजही अर्ध मी भाषण करून टिळक भवनातून निघून आलो. पण एक शेवटचं सांगतो की जो सरकारने पैसे देण्यासाठी इथून गेल्यानंतर कडक पत्र
मी मुख्यमंत्री आणि संबंधित विभागांना लिहेल, उपमुख्यमंत्र्यांना लिहिणार आणि महाराष्ट्राची अब्रू पुन्हा अधिक जाईल. ज्या राज्यातले कंत्राटदार उपोषणाला बसतात ते कधी झालं नाही, पुन्हा अब्रू घालवू नका आणि महाराष्ट्राचे दिनवडे काढू नका, अशा प्रकारचं खरमरीत पत्र मी लिहिणार आहे. आणि डिसेंबरच्या अधिवेशनापर्यंत तुम्ही तुमच्या या हक्कासाठी मी तिथेही लढेल, तुम्ही जिथे लढाल तिथे मी सोबत राहील, एवढा विश्वास तुम्हा सगळ्यांना देतो. आणि हे एक अभूतपूर्व असं आंदोलन स्वतःच्याच हक्कासाठी, स्वतःच्याच पैशासाठी, स्वतःच्याच मेहनतीचे स्वतःच आंदोलन करून मिळवण्यासाठी तुम्ही बसलात, म्हणजे कामही आपलाच, धनही आपलाच, काही सरकारकडून उपकार नाही आहे का आम्हाला काही द्या, आंदोलनही आपलाच. म्हणजे हे तर सगळं विचित्रच वाटतं ऐकायला. त्यामुळे थोडी तरी लाज असेल या महायुतीच्या सरकारला तर नक्की यावर मार्ग काढेल असा विश्वास ठेवतो. आणि नाहीच तर मी सोबत आहेच, ही लढाई तुमच्यासोबत राहील आणि पैसे मिळेपर्यंत ह्या लढाईला आपण पुढे नेऊ असा विश्वास देतो आणि थांबतो. धन्यवाद, नमस्कार, जय हिंद.